आणि यानंतर हे संवाद सत्र नेमकं कशासाठी आहे, आपण येणाऱ्या या शैक्षणिक वर्षामध्ये सन 2023 आणि 24 यामध्ये आपण नेमकं कशा पद्धतीने आपण कामकाज करणार आहोत या संदर्भात प्रस्तावनापर मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत शिक्षण विभागाच्या सन्माननीय प्रशासन अधिकारी सौ संगीता बांगर मॅडम. नमस्ते. नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 चा हा संवाद सत्राचा कार्यक्रम. ह्या संवाद सत्रासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व शिक्षण विभागातर्फे मी प्रशासन अधिकारी संगीता बांगर घोडेकर मॅडम तुमचं सहर्ष स्वागत करते. माझा तुमच्याशी बोलण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे, त्यामुळे हा संवाद हा माझाही तुमच्याशी असेल. मी स्वतःची ओळख करून देताना सांगते, माझी 30 वर्ष पूर्ण सेवा झालेली आहे आणि तुमच्याच भूमिकेत माझी 17 वर्ष पूर्ण सेवा झालेली होती. त्यामुळे मी शिक्षिका, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, सहाय्यक आयुक्त अशा विविध पदावरती काम केलेलं आहे. जी पुस्तकं, पाठ्यपुस्तकं तुम्ही वापरता त्याची निर्मिती, त्याच्यासाठी जो अभ्यासक्रम बनवला जातो त्या अभ्यासक्रमाच्या विभागामध्ये मी काम केलेले आहे. त्यामुळं आपल्याला आपल्या विद्यार्थी घडवण्यासाठी जे काय आवश्यक आहे त्यासाठी काय करायला पाहिजे ह्या सगळ्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मी तुमची एक प्रतिनिधी म्हणून इथे जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये काम करणार आहे त्यावेळेला मला तुमचा संपूर्ण सपोर्ट आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मला हे बोलायचंय की आपल्या ज्या पिंपरी चिंचवडच्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये जो नेमणूक केलेला जो शिक्षक असतो तो शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टल थ्रू किंवा पूर्वीच्या ज्या भरती झालेल्या असतात त्या भरतीमध्ये एक चांगला उत्कृष्ट हुशार शिक्षक म्हणजे क्रीम आलेला आहे, इथं आले. त्यामुळे तुमच्याकडे काय पोटेन्शियल आहे याची संपूर्ण कल्पना आहे. फक्त हे पोटेन्शियल ह्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी कसं वापरायचं हे आपण ह्या शैक्षणिक वर्षामध्ये ठरवणार आहोत. यासाठी पिंपरी चिंचवडच्या जे आयुक्त आहेत शेखर सिंग सरांचं, माननीय अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील सर, सहाय्यक आयुक्त आहेत विजय थोरा सर, ह्या सर्वांचं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी जी तळमळ मी आल्यापासून पाहते त्यामध्ये आपल्याला हे कळेल की ह्या गेल्या 23-24 वर्षामध्ये शैक्षणिक वर्षात सर्व शाळा भौतिक सुविधांनी संपन्न केलेल्या आहेत. फक्त आता त्यांचा ह्या वर्षीचा ध्यास असणार आहे की ह्या गुणवत्तापूर्ण म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा कसा गुणवत्तापूर्ण असेल. आणि जसं खाजगी शाळांसाठी आयुक्त सरांकडे, सहाय्यक आयुक्तांकडे किंवा अतिरिक्त आयुक्तांकडे आणि माझ्याकडेही की हे ऍडमिशन करून द्या म्हणून जी पालकांची रिक्वेस्ट येते तशी रिक्वेस्ट आम्ही अपेक्षित करतो की माझ्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये ही रिक्वेस्ट येणं अपेक्षित आहे की कोणत्या तरी 56 नंबरच्या काळेवाडीच्या शाळेमध्ये आम्हाला ऍडमिशन हवंय आणि ते मिळत नाही मॅडम, त्याच्यासाठी तुमचा आम्हाला शिफारस पत्र हवंय आणि ते शिफारस पत्र आम्हाला देण्याची वेळ यावी ही मी अपेक्षा करते आणि मला वाटतं त्याच्यासाठी तुमचा नक्कीच सपोर्ट असेल अशी मी अपेक्षा करते. टाळ्या अतिशय कमी जोरात वाटलं मला ते तुमचा सपोर्ट नाहीये त्यासाठी. आपल्याकडे विद्यार्थी हा जो येतो तो अगदी सर्वसामान्य कुटुंबातला मजूर वर्गातील विद्यार्थी असेल. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांसाठी श्रीमंतासाठी तर कोचिंग क्लासेस असतात हो, पण ते तुमच्याकडे येणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठी बाकी काही नाही. त्याच्यासाठी तुम्ही सर्व आहात. तुम्ही सगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे. त्यामुळं तुम्ही किती त्याच्यासाठी परिश्रम घेणार आहात हे तुमच्या हातून घडणारे विद्यार्थी करतायत. विद्यार्थीची बुद्धिमत्ता ही कोणत्या शाळेच्या क्वालिटीवरती नसते. आता आपण महानगरपालिकेचे जे हे 23 विद्यार्थी जे लाखाचे मानकरी ठरलेले आहेत तेही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. म्हणजे बुद्धिमत्ता ही कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवरती अवलंबून असते.
त्यामुळं आपल्याला फक्त ती पॉलिश करायची आहे, त्यांना सपोर्ट करायचा आहे, त्यांना ते बुद्धिमत्ता चमकण्यासाठी जसे हिऱ्याला आपण पैलू पाडते तशाच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला किंवा त्यांच्यातल्या कलागुणांना पैलू पाडण्याचं काम शिक्षकांनी करायचं आहे. आपण ह्या शैक्षणिक वर्षामध्ये गुणवत्तेसाठी काही प्रयत्न करणार आहोत. त्या गुणवत्तेसाठी पालिकेने काय काय तयारी केलेली आहे त्याची तुम्हाला मी थोडीशी ओळख करून देणार आहे. मला वाटते माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही जी आम्ही थोडीशी तयारी केली आहे त्याला तुमचा 100% सपोर्ट राहणार आहे ही मी अपेक्षा करते. शाळेत जर शिक्षक असेल तर तो विद्यार्थ्याला ज्ञान देऊ शकतो. जर शाळेत शिक्षकांची संख्या कमी असेल तर मात्र विद्यार्थ्यांसाठी, कारण एक शिक्षक 2 वर्ग 4 वर्ग घेऊ शकत नाही, मग अपेक्षित जे विद्यार्थ्याची संपादन प्राप्त होण्यासाठी जे आवश्यक असतं ते कमी पडतं. त्यामुळे आम्ही ह्या वर्षी माध्यमिक विभागामध्ये पवित्र पोर्टल मार्फत 106 शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. आता शासनाचं धोरण आहे प्रत्येक येणारा शिक्षक हा पवित्र पोर्टल मार्फतच येणार आहे. त्यामुळे जरी पालिकेने मानधन शिक्षकांची भरती केली असली तरी आपल्याला जे नियमित शिक्षक आहेत ते आपल्याला पवित्र पोर्टल मार्फतच मिळणार आहेत. ह्या वर्षी आपल्याला 106 शिक्षक माध्यमिक विभागासाठी मिळालेले आहेत. प्राथमिक विभागासाठी आपलं थोडीशी कार्यवाही अपूर्ण असल्यामुळं ह्या मागच्या जाहिरातीसाठी आपण जाहिरात देऊ शकलो नाही, परंतु ही कारवाई ह्या आता जून महिन्यामध्ये ही आपली बाकीची प्रशासकीय तयारी आपली पूर्ण झाली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण पवित्र पोर्टलसाठी जाहिरात देऊन नियमित शिक्षक तुम्हाला उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग आणि सगळे प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर मानधन तत्वावर माध्यमिक शिक्षकांमध्ये आपण 103 शिक्षकांची नेमणूक, कारण पवित्र पोर्टल मार्फत आपल्याला पूर्ण शिक्षक मिळाले नाही. सेकंड फेज मध्ये आपण पुन्हा मागणी करणार आहोत, पण तरी सुद्धा विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपण 103 माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्राथमिकचे तर मी तुम्हाला सांगितलेले आहे, मानधन तत्वावरती आपण शिक्षक नेमणूक केलेली होती. प्राथमिक शाळेमध्ये ह्याच्याच बरोबर विद्यार्थी फक्त सायन्स, मॅथ्स किंवा इंजिनियर, डॉक्टर होणं अपेक्षित आहे का, तर नाही. एक चांगला समृद्ध नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्याला इतरही कलागुण आवश्यक असणे, कारण चांगला समाज, समृद्ध समाज जेव्हा होतो केव्हा तर त्या समाजामधले काही खेळाडू होतात, काही नट होतात, काही कलाकार होतात, काही साहित्यिक होतात. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला शाळेमध्ये सुद्धा आपल्याला संपूर्ण म्हणजे त्या विद्यार्थ्यांना ज्ञान देणं आवश्यक आहे. परंतु 2015च्या शासन निर्णयानुसार शाळेतील कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक हे पद काढून टाकून त्याऐवजी समुपदेशक नेमण्याची एक हे झाली, परंतु ती काही योजना इतकी परिपूर्ण न झाल्यामुळे आपल्या शाळांमध्ये कला आणि क्रीडा शिक्षक कमी आहे. ती जी कमी आहे ती ही कमी महानगरपालिकेच्या वतीने पूर्त करण्यात आली आणि त्याच्यासाठी आपण 26 कला शिक्षकांची 52 शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर नेमणूक करण्यात आली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आपण कलेसाठी सुद्धा जे मार्गदर्शन हवं आहे त्या कलाकार किंवा जे कलेचं ज्ञान असलेल्या शिक्षकांमार्फत देणार आहोत. तसेच क्रीडा शिक्षक किंवा 32 क्रीडा शिक्षकांची नेमणूक करणार आहे. खेलो इंडिया, आपल्या केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत आणि ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी जाणं आवश्यक आहे किंवा आपल्या भारताचं नाव झळकणं आवश्यक आहे, परंतु त्याची बेस सुरुवात आपल्या शाळांमधून होणं आवश्यक असतं आणि त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना क्रीडेचं ज्ञान आवश्यक असतं. त्याच्यामध्ये सायन्सचा टीचर त्याला ग्राउंडवर घेऊन शिकू शकत नाही किंवा एखादा ह्याचा शिक्षक असेल, गणित, मराठी, हिंदी शिकवणारे शिक्षक आहेत, कारण त्याच्यासाठी जे कला गुण, ते क्रीडेचे गुण आवश्यक असतात ते त्याच शिक्षकांकडे असतं. त्यासाठी आपण जे क्रीडा निपुण शिक्षक आपण 32 शिक्षक शाळांमध्ये दिले आहेत, त्याही 2 किंवा 3 शाळा एकत्र करून त्या क्रीडा शिक्षकांनी आपल्याला आपल्या पालिकेचे जास्तीत जास्त विद्यार्थी क्रीडामध्ये सुद्धा येतील ह्याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर अनेक
अनेक शिक्षकांच्या तक्रारी असतात, आम्हाला ऑनलाईनची खूप कामं असतात, आम्हाला हा डेटा ऑनलाईन भरावा लागतो, तो गुगल फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो आणि यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना जे शिकवणं आमचं दूर राहतं, आम्ही वर्गापासून दूर जातो, ह्या ज्या तक्रारी आहेत त्याचंही निरसन आणि त्याची काळजी आम्ही पालिकेने घेतलेली आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक शाळेला एक डेटा ऑपरेटर दिलेला आहे आणि आता त्या डेटा ऑपरेटरला 100% कसं वापरून घ्यायचं हे मुख्याध्यापकांचं कौशल्य राहणार आहे. सगळ्या प्रकारच्या ऑनलाईन एंट्री याच्यामध्ये एकही शिक्षक कुठंही येणार नाही, एकही शिक्षकाने कोणत्याही ऑनलाईन एंट्रीमध्ये सहभागी व्हायचं नाही. तुम्ही जे पूर्वीपासून काम करत होता आणि ते सगळं तुमचं नॉलेज हँडओव्हर त्या ऑपरेटरला करायचंय. त्यामुळे मला त्या नावाखाली एखाद्या शिक्षकाने म्हटलं की मला वर्गावर जाताना येत नाही मॅडम, त्यामुळे माझे विद्यार्थी मागं राहतात, तर ही तक्रार नाही ऐकून घेतली जाणार, कारण तुमच्याकडे आता पूर्ण वेळ ऑपरेटर प्रत्येक शाळेमध्ये असणार आहे. ह्याच्यामध्ये आता सुद्धा शालेय डीबीटीची माहितीवर नाही, MIS डॅशबोर्ड, सरळ पोर्टल आहे, युडाईस पोर्टल येतं, MDM ची माहिती खूप सारी आहे. त्यामुळे शिक्षक खरोखरच गुंतला गेला होता त्यामध्ये, पण ते सगळं काम आपण तुमच्याकडून काढून घेतलं आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच तुमच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा करू शकतो. त्याचबरोबर आपले वेगवेगळ्या आपल्याकडे जो येणारा विद्यार्थी आहे हा समाजाच्या अशा स्तरातून येतो की काही ठिकाणी तो विद्यार्थी कुठेतरी म्हणजे घरातले प्रॉब्लेम किंवा सामाजिक वातावरण यामध्ये तो थोडासा ठेवतो, दडपलेला असतो, बोलू शकत नाही किंवा कम्युनिकेशन एक मित्रांशी सुद्धा करू शकत नाही. ह्याच्या त्याच्या सायकोलॉजिकल स्टेज असतात, त्या समजून घेण्यासाठी आपण समुपदेशक सुद्धा शाळांवरती 3 ते 4 शाळा मिळून एक समुपदेशक जे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रॉब्लेम्स असतात जे बाई किंवा शिक्षिका समजून घेऊ शकत नाही किंवा गुरुजी किंवा सर समजून घेऊ शकत नाही, ते कदाचित हे सायकोलॉजीचे ज्ञान असणारे आपले समुपदेशक समजून घेतील, त्यावर ते पर्याय करतील. त्यासाठी आपण ह्या समुपदेशकांची सुद्धा नेमणूक करत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारं समर्थन मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये सुद्धा ह्यांचा आपल्याला सपोर्ट होणार आहे. आपला एक आरसा असतो, आपण पहा जानेवारीच्या पहिल्या याच्यामध्ये लगेच आपल्याला आवश्यक असतं की कॅलेंडर, कारण आपल्याला हा सण कधी आहे, तो सण कधी, हेही पाहणं आवश्यक असतं. तसंच आपल्या शाळेचं सुद्धा कॅलेंडर किंवा दिनदर्शिका आवश्यक असते, कारण कोणतं प्रशिक्षण कधी आहे हे किंवा आपल्याला कोणता महोत्सव कधी घेणार आहेत, ही ऍक्टिव्हिटी कधी घेणार आहेत, ही आपल्याला इन स्कोप मध्ये आपण या मार्गदर्शिकेमध्ये दिनदर्शिकेमध्ये आपण हे करणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाचं जे नियोजन असतं की आता ही गोष्ट ह्या ट्रेनिंगला हे शिकवल्यानंतर मला तो टॉपिक किंवा तो घटक पुढे असा शिकवता येईल, हे सुद्धा शिक्षकाला नियोजन करण्यासाठी आम्ही पूर्ण वर्षाचं कॅलेंडर तुमच्याकडे देणार आहोत आणि त्याचं माननीय आयुक्त साहेबांच्या हस्ते थोड्या वेळाने उद्घाटन होणार आहे. गेल्या वर्षी 23-24 मध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं हे करण्यासाठी म्हणजे एक शैक्षणिक तपासणी करण्यासाठी मागील वर्षी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया QCI मार्फत आपल्याकडं हे तपासण्या झाल्या. त्या प्रकल्पामध्ये विद्यार्थी पूर्व चाचणी, उत्तर चाचणी म्हणजे बेसलाईन टेस्ट, एंड टेस्ट घेऊन आपण तो डेटा हे केला होता. त्यासाठी QCIचे ते प्रतिनिधी आहेत, तुम्हाला त्याबाबत त्या झालेल्या प्रोजेक्टचा रिपोर्ट तुम्हाला सादर करणार आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याची सविस्तर माहिती मिळेल. आणि पुढचा मुद्दा आहे जल्लोष शिक्षणाचा. तर मी त्याच्याबद्दल काही सांगणं फार हे नाही, कारण तुम्ही तो अनुभवलेला आहे, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे आणि जल्लोष शिक्षणाचा मध्ये तुम्ही किती उत्साहाने काम केलेले आहे. मी तो रिपोर्ट वाचताना मला तो जाणवला आणि खरोखरच शिक्षकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये एक
उमेद, एक उत्साह आणण्यासाठी हा जल्लोष शिक्षणाचा किती आवश्यक आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अनेक ह्याच्यामध्ये आपल्याला चांगले हिरे सापडलेत. त्याच्यामध्ये शिक्षकही खूप छान काम करतात हे सुद्धा ह्याच्यातून आपल्याकडे जे आहे ते आपल्याला दाखवण्याची संधी या जल्लोष शिक्षणातून मिळाली. आणि तो त्याच्यामध्ये विविध शैक्षणिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, ह्या प्रभाग, शहर याच्या पातळीवर गेल्या आणि त्याच्यामध्ये अतिशय उत्साहात मोठा कार्यक्रम आपण ह्या पालिकेने केला. त्यामध्ये खरं तर मी पार्टिसिपेट नव्हते, पण मी त्याचा अहवाल वाचल्यानंतर मला जाणवलं की खूपच सुंदर होता. यावर्षी नक्कीच मी तुमच्यासोबत असेल. त्याच्यात वर्ग ग्रंथालयामध्ये आपल्या 50 प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालय ही पालिकेमार्फत एक प्रोजेक्ट राबवला जातोय. त्यामध्ये पण विद्यार्थी लायब्ररी चॅम्पियन मधून इथे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. पहा, स्टुडंट लिडरशिपसाठी हे केलेलं आहे. कारण एखादं पुस्तकाचं नियोजन देणं, घेणं ही सगळी जबाबदारी तुम्ही सर्व शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांवर दिलेली आहे. त्यामुळं एक जबाबदारी अंगावर पडल्यानंतर आपण ते कसं केलं, कारण एक पुस्तक उचलून कुठेतरी टाकणं आणि नंतर न पाहणं अशा विद्यार्थ्यांच्या हे असू शकतात. परंतु जर ती एका त्यांच्याच विद्यार्थ्याकडे दिले तर तो सांगतो हा तिथं ठेवायचं नाही, मला माहिती आहे, मी सांगितल्याप्रमाणे ते घ्यायचं, पुन्हा द्यायचं, त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं पाहिजे. हे सगळं ह्या लायब्ररी चॅम्पियन कडून होतंय आणि त्यामुळं विद्यार्थ्याला वाचनाची आवड निर्माण होतीये आणि कसं वाचनातून विद्यार्थी आणि आपलं ज्ञान समृद्ध होत असतं. पुढचा भाग आहे की पहा, आपलं शैक्षण पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जे खूप गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पालिकेमार्फत एक छान उपक्रम हे केला की भारत दर्शन सहल. जे विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये आले, स्कॉलरशिपमध्ये गुणवत्ता प्राप्त झाले, त्या सर्व विद्यार्थ्यांना पालिकेच्या मार्फत आपण पूर्ण भारत दर्शनची सहल घडून आणलेली होती. आणि ह्यावर्षी सुद्धा जे शिष्यवृत्तीमध्ये येणारे विद्यार्थी आहेत, NMMS मध्ये येणारे विद्यार्थी आहेत, सारथी शिष्यवृत्ती प्राप्त करणारे विद्यार्थी, ह्या सर्व विद्यार्थ्यांना आपण ह्यावर्षी देखील भारत दर्शन सहलीसाठी नेणार आहोत. गेल्या वर्षीपासून शिक्षक सुलभक असा एक आपण एक घटक निवडून काढलाय. तो तुमच्यातलेच आहे, टीचर मेंटॉर. काय बोलायचं असेल तर डायरेक्ट माझ्याशी बोला प्लीज. ते टीचर मेंटॉर आहेत. काही शिक्षकांकडे खूप चांगल्या गोष्टी असतात आणि ते त्या वर्गासाठीच वापरल्या जाऊ नये, त्या पूर्ण आपल्या पालिकेच्या सर्व शाळांसाठी त्यांनी जे उपक्रम राबवले ते जावेत आणि त्यांचं जे पोटेन्शियल आहे त्याचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना व्हावा. त्यासाठी आपण टीचर मेंटॉर म्हणून घेतले. त्यासाठी आपण गेल्या वर्षी काही मोजके टीचर्स केले होते. त्यांनी त्यांच्या वर्गामध्ये राबवलेले उपक्रम, त्याचा उपयोग त्यांचंही आपण इंडक्शन ट्रेनिंग घेऊन त्यांना प्रशिक्षित करून आपण त्याचा ह्या वर्षी अजून त्याच्यामध्ये काही संख्या ऍड करून तुमच्यासाठी 5 शाळांसाठी एक टीचर मेंटॉर असे शिक्षक आपण घेतलेले आहेत. ह्यांच्याद्वारे आपल्याला गणित पेटी, भाषा पेटी, इतर जे शैक्षणिक हे आहेत प्रकल्प आहेत, इंग्लिश टीचर ट्रेनिंग वगैरे, ह्या सगळ्यासाठी आपल्याला ह्या टीचर मेंटॉरचा उपयोग करून घ्या. त्यामुळं असं मी म्हणणार नाही का जे हे टीचर मेंटॉर आहेत जे 20-21 तेच खूप छान आहेत असं नाहीये, तर तुमच्याकडे सुद्धा खूप चांगलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही जर एकमेकांना देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हीही म्हटले की मला ह्याच्यामध्ये हे करायचंय, माझंही नॉलेज मला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचे, तरी आम्ही तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये वाव देणार आहोत, संधी देणार आहोत. मे महिन्यामध्ये आपण त्यात अजून 13 नवीन टीचर मेंटॉर घेतले आहेत आणि सर्व शिक्षकांमधून आधी गुगल फॉर्मनी नंतर त्यांची व्यवस्थित सिलेक्शन प्रोसेस करून ते आपण सिलेक्ट केलेले आहेत. गेल्या वर्षी टीचर मेंटॉरसाठी आपण 3 अभ्यास दौरे केले होते. एक दिल्लीला नेला होता 5 दिवसांचा, दुसरा सह्याद्री स्कूल जे खेडमध्ये आहे तिथं नेलं होतं आणि तिसरी स्कूल ज्ञानप्रबोधिनी, जी एक चांगली उपक्रमशील शाळा किंवा वेगळं काही असलेली वैशिष्ट्य असलेली शाळा आहे ज्ञानप्रबोधिनी. तिथं त्या शाळेसाठी खूप सारे रिक्वेस्ट असतात आम्हाला ऍडमिशनसाठी, तर त्याही शाळा कशी आहे ती दाखवण्यासाठी आपण ह्या टीचर मेंटॉरची गेले. मास्टर ट्रेनर एक दुसरा हे आहे. मास्टर ट्रेनर म्हणजे मुख्याध्यापकांमधूनच आपल्या ज्या परिषद असणार आहेत, दर महिन्याला एक परिषद असणार आहे, त्याच्यामध्ये
त्या ज्या परिषदा होणार आहेत त्या परिषदा लीड करण्यासाठी मुख्याध्यापकांमधूनच आपण एक चांगले मुख्याध्यापक घेणार आहोत आणि ते मुख्याध्यापक त्या इतर ह्यांना लीड करणार आहे, ती परिषद लीड करणार आहे. परिषद प्रत्येक वेळेला वेगळ्या स्कूलमध्ये होणार आहे. त्यामुळं असे जे हे मास्टर ट्रेनर आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उपयोग करणार आहे. क्लस्टर मीटिंगसाठी, अभ्यास दौऱ्यासाठी, नियोजनासाठी, अंमलबजावणीसाठी आपल्याला ह्या मास्टर ट्रेनरचा यूज होणार आहे. क्लस्टर मीटिंग क्लस्टर म्हणजे आजचे जे आपले प्रभाग आहेत, क्लस्टर आहेत, केंद्र आहेत, ती क्लस्टर मीटिंग दर महिन्याला एक असणार आहे. ह्या मीटिंग मधून आपल्याला मुख्याध्यापकांना म्हणजे त्या मीटिंग का घ्यायची तर त्या शनिवारीच असणार आहे त्यामुळे तुमचं कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काय आपण नवीन करू शकतो आणि ज्या शाळेच्या बेस्ट प्रॅक्टिसेस असतील त्याही इतरांना कळून देण्यासाठी आपल्याला हा छोट्याशा ह्याच्या क्लस्टर मीटिंग असणार आहेत. आणि अजून शेवटचं माझा हे असेल की आपल्या शाळेत जसं पण आता जस्ट 13 तारखेला म्हणजे आपले निवडणूक संपली लोकसभेची, जसा भारत हा लोकशाही प्रधान देश आहे तसं आपला वर्ग किंवा आपली शाळा सुद्धा एक प्रकारचं तिथं सुद्धा प्रत्येक काम विभागून देण्यासाठी कोणतरी त्याचा लीडर असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला स्टुडंट काउन्सिल किंवा शालेय मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यामुळे काय होतं की लहान असल्यापासूनच जे लीडर असणार आहेत म्हणजे काय प्रत्येक हा लीडर ना असू शकत, कारण कोणतरी एक पुढे जावं लागतो, बाकीचे त्याच्या पाठीमागे येतात. त्यामुळे असे चांगले लीडर आपल्याला घडवायचे कारण पुढे लोकशाहीचे ते प्रतिनिधी होऊ शकते. त्यासाठी स्टुडंट लिडरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला मंत्रिमंडळ शाळांमध्ये स्थापित करायचे आहेत. आणि ह्याच्यासाठी ह्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण ती प्रक्रिया राबवायची आहे. आणि माझं खूप थोडंसं जरा लांबलंय हे प्रास्ताविक, तरी मी तुम्हाला सर्वांना पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी शुभेच्छा देते आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी नक्कीच राहील अशी अपेक्षा करते. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. शिक्षण विभागाच्या लीडर म्हणून तुम्ही नक्कीच उत्तम कार्य करत आहात. प्राथमिक शिक्षिका म्हणून आपलं काम आपण या राज्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या अडचणी, समस्या आणि त्याचबरोबर रूट लेवलवर असणारे काही प्रश्न हे नक्कीच आपल्याला ज्ञात आहेत आणि आपला हा प्रदीर्घ अनुभव आपल्या या शिक्षण विभागामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये